नमस्कार. बाहेर पाऊस पडायला लागला की आपल्याला मस्त चमचमीत असे काहीतरी खावेसे वाटते. तर आज आपण दक्षिणेकडे विशेष प्रसिद्ध असलेला डाळवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. डाळवड्यासाठी लागणाऱ्या सर्व सामानाची यादी मी इथे दिलेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस काय ते बघूया. डाळवड्यासाठी भिजवलेल्या डाळीतलं सगळं पाणी ती मिक्सरला बारीक करण्याआधी काढून घ्यायचं आहे आणि ती व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे. चणा डाळीसोबतच उडदाची डाळही उपसून घ्यायला हवी. यातली थोडीशी डाळ आपण आधी बाजूला काढणार आहोत आणि नंतर ती वाटलेल्या डाळीत मिक्स करून घेणार आहोत. डाळीमध्ये हिरवी मिरची, आले, लसूण, एक काडी कढीपत्त्याची पाने, जिरे घालून पल्स मोडवर रवेदार अशी वाटून घेऊया. हे पहा, असं रवेदार असं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण उरलेले सर्व साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकीकडे आपण तेलही गरम करायला ठेवलेले आहे. बटाट्या वड्याच्या भाजीचे आपण गोळे बनवतो त्या आकाराचे हे मी वड्याच्या पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. तळ हाताला तेल लावून आपण हे वडे एक एक करून हलक्या हाताने थापून घेणार आहोत. हे वडे फार नाजूकपणे आपल्याला हाताळावे लागतात. आमच्याकडे पातळ आणि कुरकुरीत असे वडे आवडतात, म्हणून हे वडे मी अशा पद्धतीने पातळसर असे थापून घेत आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही थोडेसे जाडसर असे वडे बनवू शकता. तेल पुरेसे तापलेलं आहे. आता आपण वडे तळायला घेऊया. सुरुवातीला मिनिटभर या वड्यांना अजिबात हलवू नका. 2-2.5 मिनटं लो फ्लेमवर आपण हे वडे एका बाजूने होऊ देणार आहोत. आता हे वडे आपण उलटवून घेत आहोत. दोन्ही बाजूंनी चांगले लालसर रंगाचे होईस्तोवर आपण हे वडे तळून घेणार आहोत. मस्त कुरकुरीत असे हे वडे तळून तयार झालेले आहेत. ते आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत. याच पद्धतीने आपण उरलेले सर्व वडे तळून घेऊया. तर मग या पावसाळ्यात मस्त क्रिस्पी आणि चविष्ट असे डाळवडे नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटूया लवकरच. बाय.